बिरवाडी किल्ल्याला भेट देण्यासाठी आम्ही निघालो बाईकवर. हा किल्ला आमच्या गावापासून जवळ असल्यामुळे आम्हाला फारसा वेळ लागणार नव्हता. तर मित्रांनो, बिरवाडी हा किल्ला रोहावरून जवळपास सुमारे 18 किलोमीटरच्या अंतरावर तर चनेरावरून जवळपास 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर चला मग मित्रांनो, पाहूया आपण बिरवाडी हा किल्ला आजच्या स्थितीत कशा प्रकारे आहे. गावातून किल्ल्यावर जाताना वाटेतच भवानी मातेचे प्रशस्त मंदिर लागते. मंदिरापर्यंत जाण्यास सुमारे 100 पायऱ्या बांधलेल्या आहेत. मंदिराच्या ह्या मागच्या पायऱ्यांच्या इथूनच आपल्या ट्रेकिंगला सुरुवात होत आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या मागून जी वाट गेलेली आहे, ही वाट आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. या वाटेने थोडे वर चढल्यावर आपण एका बुरुजापाशी येऊन पोहोचतो. जवळपास 15 ते 20 मिनिटात आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो. या किल्ल्याची बांधणी सुमारे 1658 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती, जेव्हा त्यांनी सिद्दीकडून दंडा राजपुरी जिंकली होती.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात असलेला हा एक डोंगरी किल्ला आहे, जो आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण होता. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर जी प्रवेशद्वाराच्या समोरच जी वाट लागते या ठिकाणी, या वाटेने आपण जायचं आहे. ही वाट आपल्याला गडाच्या सर्वात उंच ठिकाणी घेऊन जाते. त्या वाटेने पुढे जायच्या अगोदर जर आपण डाव्या बाजूने थोडे पुढे आलो तर आपल्याला ही पाण्याचे हौद बघायला मिळते, परंतु येथील पाणी सद्यस्थितीत पिण्यायोग्य नाही. हा किल्ला अजूनही मजबूत अवस्थेत असून गडावर मोठ्या प्रमाणात संवर्धन करण्यात येत आहे. या गावातील सदस्यांचे हात झटत असून किल्ल्यावर महादरवाजा आणि बुरुज सद्यस्थितीत आहेत. आणि या किल्ल्याचे वैशिष्ट्य असे की किल्ल्याच्या चौबाजूस तटबंदी विरहित 7 बुरुज आहेत. समुद्र सपाटीपासून 234 मीटर उंच असलेला हा किल्ला पायथ्यापासून 150 मीटर उंच आहे. मित्रांनो, आपण या किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. हा गड छोटा असल्याने तो फिरण्यास अंदाजे 1 तास उरतो.